नमस्कार मित्रांनो, मी विभास कोलते. मित्रांनो, आज मी तुमच्याकडे एक असा स्टॉक घेऊन आलो आहे जो तुम्हाला पुढच्या क्रिसमसपर्यंत हा तुम्हाला स्टॉक हा डबल होताना दिसेल. म्हणजे हा स्टॉक तुमच्याकडे आता असेल तर तो तुम्हाला भविष्यात नक्कीच मालामाल करेल, तुम्हाला चांगले रिटर्न्स देईल. तर मित्रांनो, हा नक्की स्टॉक कोणता आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला याची माहिती देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, मी जो तुम्हाला स्टॉक सांगणार आहे त्या स्टॉकचं नाव आहे सॅगॅलिटी इंडिया लिमिटेड. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कंपनी नक्की काय करते, कंपनीचा बिझनेस मॉडेल काय आहे. तर इथे तुम्ही मित्रांनो पाहू शकता. कंपनीचा बिझनेस मॉडेल जाणून घेण्यासाठी आपण गुगलवरती सर्च केलं सॅगॅलिटी इंडिया बिझनेस मॉडेल. तिथे लिहून आले सॅगॅलिटी इंडिया फोकस ऑन हेल्थकेअर BPM सर्व्हिस ऑफरिंग एंड टू एंड सोल्युशन पॉवर्ड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स and data analysis within the global presence to scalable business model. The company aims to capture large share in the healthcare outsourcing market. म्हणजेच की कंपनीचं म्हणजे सॅगॅलिटी इंडिया हे कंपनी एक हेल्थकेअर कंपनी आहे जे अमेरिकेतील हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस कंपनीला टेक्नॉलॉजी सर्व्हिस देते, म्हणजे की AI सर्व्हिस वगैरे ती प्रोव्हाइड करते. म्हणजे या कंपनीचा जास्तीत जास्त जो बिझनेस आहे हा अमेरिकेतून येतो. तर कंपनीचा बिझनेस मॉडेल समजून घेण्यानंतर आपण कंपनीचे फंडामेंटल चेक करूया. तर फंडामेंटल चेक करण्यासाठी मी स्क्रीनर ह्या वेबसाईटवरती आलो आहे. तुम्ही पाहू शकता इथे कंपनीचा मार्केट कॅप 25,214 कोटीचा आहे आणि सध्याची करंट प्राईस इथे 53 रुपयाला, म्हणजे खूप स्वस्त शेअर आहे. या कंपनीचा हाय लो तुम्ही पाहू शकता. 53 रुपये हाय, 27 रुपये लो आहे. म्हणजे या कंपनी आत्ताच शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली आहे. कंपनीचा स्टॉक फी थोडा महाग आहे, 111 रुपये. त्यानंतर ROC 4चा आहे आणि ROE 3चा आहे. त्यानंतर फेस व्हॅल्यू 10चा आहे. सेल्स बघितलं तर 4,000 कोटी सेल्स आहे. त्यानंतर डेप टू इक्विटी 0.19, म्हणजे कंपनीवरती काहीच डेप्ट नाही आहे. त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी 3.60%. प्रमोटरची होल्डिंग मित्रांनो इथे खूप लक्षणीय चांगली आहे, 82.4%, म्हणजे खूपच चांगली प्रमोटरची होल्डिंग या कंपनीमध्ये आहे. इंडस्ट्री पी हा 33चा आहे. सेल्स ग्रोथ बघायला गेलात तर 12.7% हा कंपनीचा सेल्स ग्रोथ आहे. प्रॉफिट ग्रोथ कंपनीचा 54.3% आहे. पाहू शकता कंपनीचे 1 महिन्यापूर्वी रिटर्न किती होते, कंपनी 6 महिन्यापूर्वी रिटर्न किती होते. मेन म्हणजे कंपनी मित्रांनो आत्ताच गेल्या महिन्याचं लिस्ट झाले, त्यामुळे इथे तुम्हाला चार्टवर जास्त काही बघायला मिळणार नाही. त्याच्या कंपनी तुम्ही प्रॉन्स बघू शकता, कोणसा कंपनीचा काहीच नाही आहे. सर्व काही चांगले पॉईंट्स या कंपनीचे आहेत. निगेटिव्ह पॉईंट या कंपनी सध्या तरी काही दिसत नाहीत. त्याचं तुम्ही त्या सेक्टरच्या बाकी कंपन्या पण पाहू शकता. कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट पण तुम्ही पाहू शकता. प्रॉफिट अँड लॉस पाहू शकता. मार्च 2022मध्ये कंपनी 923 कोटींचं सेल्स करायची. आता कंपनी मार्च 2024मध्ये 4,754 कोटीचा सेल्स करते. म्हणजे मित्रांनो कंपनीचा सेल्स जो आहे तो खूप जास्त वाढलेला आहे. एक्सपेन्स कंपनीचा पण वाढत चालला आहे. त्याचबरोबर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 2022मध्ये 193 कोटी होता, आता 1,088 कोटी आहे. त्याचा नेट प्रॉफिट कंपनीचा -5 होता, आता मित्रांनो प्लसमध्ये 228 कोटी या मार्च 2024मध्ये याचा नेट प्रॉफिट आहे. त्याचा डिव्हिडंड कंपनीने सध्या दिलेला नाही. त्यानंतर तुम्ही मित्रांनो बॅलन्स शीट पाहू शकता. कंपनीकडे इक्विटी कॅपिटल किती आहे, 4,679 इक्विटी कॅपिटल आहे. त्याच्या कंपनीकडे रिझर्व्स किती आहेत, रिझर्व्स मित्रांनो कंपनीकडे 3,137 आणि बॉरिंग मित्रांनो तुम्ही पाहू शकता 1,498, म्हणजे 1,500 कोटींचं मित्रांनो या कंपनीवरती कर्ज आहे. पण कंपनीकडे रिझर्व पण 3,137 कोटी, म्हणजे डबल रिझर्व्स कंपनीकडे सध्या आहेत. त्यानंतर कंपनीची इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे रेशो वगैरे पाहू शकता. शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही पाहू शकता. प्रमोटर्सकडे 82% स्टेक आहे. FIAकडे म्हणजे जवळपास 7% स्टेक आहे. DIAकडे 6% आणि पब्लिककडे फक्त 4% माल आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही कंपनीचे पूर्ण फंडामेंटली कंपनी तशी खूप चांगली कंपनी आहे. तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण मित्रांनो मी तुम्हाला या कंपनीमध्ये फक्त एक एज्युकेशन पर्पज म्हणून आणि माझ्या रिसर्चनुसार सांगितलं आहे. तुम्हाला जर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही विचारू शकता. माझ्या रिसर्चनुसार मित्रांनो हा स्टॉक मला तर मल्टीबॅगर वाटतं आहे. पुढच्या 2-3 वर्षांमध्ये का कंपनीचा स्टॉक डबल टिबल देखील होऊ शकतो आणि तुम्हाला चांगले रिटर्नसुद्धा देऊ शकतो. त्यामुळे मी माझं ॲनालिसिस सांगितलं आहे. तुम्ही पण तुमचं ॲनालिसिस स्वतः करू शकता आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा, कारण आम्ही असेच शेअर मार्केट रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बनवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.